नमस्कार. योगेश टूर्स अँड ट्रॅव्हलचा हा आपला पहिला पॉईंट तामिनी घाटामधील, ज्याचं नाव आपण देत आहोत पहलगाम पॉईंट. किती निसर्ग सुंदर परिसर आहे बघा. उंच उंच डोंगर दऱ्या. हा परिसर म्हणजे थंडीच्या वातावरणात आता तुम्हाला ढगाळ वातावरण दिसतंय, तर पावसामध्ये सर्वोत्कृष्ट इथं नजारा आपल्याला बघायला मिळतो. विविध फुलं, वाहते झरे आणि हा सुंदर निसर्ग परिसर अवश्य पाहायला फक्त योगेश टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये नक्की या. माझ्या मागे जो तुम्ही डोंगर पाहत आहात हा आहे गरुडमाची तामिनी घाट. आपल्या या स्पॉटचं नाव आहे पाईपलाईन स्पॉट उर्फ आय लव्ह तामिनी घाट. या स्पॉटवर आपण निसर्गरम्य परिसर बघू शकता. हे जम्मू काश्मीर नाही बरं का, आपला महाराष्ट्र आहे, कोकण रोड. आता आपण समोर पाहतात तो हरिहरेश्वरचा समुद्र किनारा आहे. निळाशार असा समुद्र, अरबी समुद्र आपल्या समोर. त्याचसोबत समोर जे आपण पाहतात ते हरिहरेश्वराचे मंदिर आहे. हरिहरेश्वराचे मंदिर, त्याचसोबत तिथे काळभैरवनाथाचे मंदिर, दक्षिण काशी असंही संबोधलं जातं. त्याचबरोबर समोर आपण या डोंगरावर पाहिलं तर तिथं प्रदक्षिणा मार्ग आहे. प्रदक्षिणा मार्ग आपण पार करून पलीकडे गेला, पलीकडे खालच्या टप्प्यामध्ये समोर आपल्याला विष्णुपद आहे, ते देखील पाहायला मिळते. आणि असा निसर्गरम्य परिसर आणि धार्मिक एक इतिहास असलेला हे हरिहरेश्वर अवश्य येथे एकदा भेट द्यावी. नमस्कार. आज आपण आलेलो आहोत श्रीवर्धन येथे, श्रीवर्धन बीचवरती. मागे बघताय टाकाऊपासून टिकाऊ बनवलेला असा झिंगा, अशाच प्रकारे या साईडला एक खेकडा आणि हा जॉगिंग ट्रॅक. तर अवश्य नक्की भेट द्या श्रीवर्धन. हा जो आता तुम्ही मागे बघताय ना, हा संपूर्ण आरावी बीच आहे. आरावी बीच आणि हा संपूर्ण आता इथपासून म्हणजे हा आरावी बीचपासून समोर कोंडविल गाव आहे, ते शेखाडी बरडखोल हा समुद्र किनारी जाणारा रस्ता म्हणजे हा कोंडविल कोस्टल रोड. या मार्गाने आपण प्रवास करतो. तर हे बघण्यासाठी अवश्य यायला पाहिजे. आता आपण ज्या स्पॉटला उभे आहोत ना, या स्पॉटचं नाव आहे शेखाडी व्ह्यू पॉईंट. काय समुद्र आहे बघा ना, काय सीन आहे. हा किती सुंदर डोंगर माथा. त्याचबरोबर हा कोंडिवली कोस्टल रोड. या स्पॉटला आल्यानंतर मन प्रसन्न होतं, पाहत राहावं वाटतं. आणि समोरचं तर बेट, वा. आता आपण येऊन पोचलेलो आहोत दिव्यागर येथे रूपनारायण मंदिर आणि सुंदर नारायण मंदिर येथे. आता आपण आलेलो आहोत दिव्यागर येथे. आलो आणि इथे येणार नाही असं कधी होणार नाही. ते म्हणजे शंभू महादेवाचं उत्तरेश्वर मंदिर दिव्यागर येथे. नमस्कार. आता आपण आलेलो आहोत दिव्यागर येथे सुवर्ण गणेश मंदिर. म्हणजे याच ठिकाणी तो सुवर्ण गणेश मंदिर म्हणजे की सोन्याचे मुखवटा असलेला गणपती येथे सापडला होता. तर त्याचीसुद्धा प्रतिकृती म्हणजे गणपती बाप्पा येथे आहेत दर्शनासाठी. त्याचबरोबर आमच्या योगेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स सहलीसोबत जेव्हा तुम्ही दर्शनासाठी याल बाप्पाच्या, ते येथे उकडीचा मोदक हा आमच्यामार्फत तुम्हाला देण्यात येणार आहे प्रसाद म्हणून. तर नक्की या संधीचा लाभ सर्वांनी घ्यायचा आहे. कायमस्वरूपी आपण ही सुविधा चालू करतो आहे आजपासून. त्यामुळे प्रत्येकाला ही उकडीचा मोदक एक एक मिळणार आहे. धन्यवाद. आता आपण आहोत दिव्यागर अशा सुंदर ठिकाणी. दिव्यागरचा हा समुद्र किनारा. इथे तुम्हाला पॅरासेलिंग, पॅराग्लायडिंग, वॉटर स्पोर्ट्स, त्याचसोबत ATV बाईकचे राईडसुद्धा मिळते. असा निळाशार समुद्र आणि सुंदर असा बीच येथे जर का एन्जॉय करायचा असेल तर दिव्यागर येथे मुक्कामासाठी आपल्या सहलीमध्ये यायलाच हवं. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण दिघी ते आगारदांडापर्यंत जेटी बोटचा प्रवास करतो, म्हणजेच फेरी बोटचा. ही फेरी बोटने आपण आगारदांड्याला उतरून पुन्हा राजापुरीपर्यंत जाऊन पार्किंग करून गाडी आपण किल्ल्यामध्ये जाण्यासाठी होडीचा म्हणजे नावेचा वापर करतो आणि आपण मुरुड जंजिरा किल्ला संपूर्ण पाहून घेतो. नमस्कार. आता आपण आहोत जेटी बोटमध्ये म्हणजे दिघी ते आगारदांडा. आपण आता जेटी बोटने प्रवास करतो. असंच म्हणजे आपला मार्ग क्रमांक 2 आणि 3 मध्ये आपण अशी कार आपल्या जेटी बोटमध्ये घेऊन येतो व दिघी ते आगारदांडा प्रवास करतो. त्यानंतर आपण आगारदांड्यापासून
आपण राजापुरी गावामध्ये जातो व राजापुरीतून आपण पुन्हा छोट्या बोटीने मुरुड जंजिरा किल्ला बघण्यासाठी जाऊ शकता. अशी ही जेटी बोट आहे, त्याच्यामध्ये आपण कार आणि बाईक्स घेऊन जाऊ शकता. वरती असं प्रवाशांसाठी वरती डेक आहे, तिथे प्रवासी बसू शकतात. असा हा जेटी बोटचा प्रवास आपण अनुभवायला नक्की या. आता आपण ज्या स्पॉटला उभे आहोत बरोबर माझ्या मागे तुम्ही बघू शकताय जलदुर्ग मुरुड जंजिरा किल्ला. आणि हे खाली जे गाव पाहताय तुम्ही, त्या गावाचं नाव आहे राजापुरी. आता आपण आलेलो आहोत काशीद बीच येथे. निसर्गरम्य आणि सुंदर असा समुद्र किनारा म्हणजे काशीद बीच. आता आपल्या सहलीचा शेवटचा स्पॉट म्हणजे बिर्ला मंदिर. बिर्ला मंदिर हे गणपती मंदिर असून टेकडीवरती आहे. हा आपला शेवटचा स्पॉट असून सायंकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन पुणेसाठी रवाना होतो. म्हणजे आपल्या मार्गावरती आपण मार्गस्थ होतो व रात्री 10 ते 10:30 वाजेपर्यंत तुम्हाला सुखरूप आणि सुरक्षित तुमच्या घरी पोहोचवले जाते. धन्यवाद. नमस्कार. आपण आहोत आत्ता टॉवर पॉईंट येथे. टॉवर पॉईंट म्हणजे असं वैशिष्ट्य काही नाही, इथे मोबाईल टॉवर असल्याने आपण टॉवर पॉईंट दिला आहे. पावसाळ्यात शक्यतो पद्मदुर्ग आणि जंजिरा किल्ला बोटी बंद असतात, त्यामुळे आपण इथून म्हणजे आमच्या प्रवाशांना दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर आता तुम्ही बघताय की हा जंजिरा किल्ला आहे, मुरुड जंजिरा. आणि पलीकडे जी गाव दिसतंय ते आहे राजापुरी. तर पलीकडे एक गाव आहे, त्याचं नाव आहे मुरुड. आणि मुरुड जंजिरा असं नाव घेतलं जातं. अरबी समुद्राची खाडी आहे, त्याच्यामध्ये हा किल्ला आहे. तर दिघीपोटपासून आपल्याला बोट मिळतात किल्ल्यात जाण्यासाठी. तर पावसाळ्यामध्ये काही कालावधीसाठी बंद असतात. असो, आता ह्या किल्ल्याचे वैशिष्ट्य काय, तर सगळे म्हणतात हा सिद्धी जोहरचा किल्ला. सिद्धी जोहरने बांधला का, तर नाही, तो बांधला हिंदू माणसाने, रामसिंग नावाचा. बरं, किल्ला हा 22 एकरमध्ये बांधलेला आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे 22 एकर किल्ला बांधल्यानंतर या किल्ल्याला 22 बुर्ज आहेत. आणि तब्बल 22 वर्ष लागलीत हा किल्ला बांधण्यासाठी. तुम्हाला माहिती का अजून वैशिष्ट्य 22चं, तर या किल्ल्यावरती एक तोफ आहे जिचं नाव आहे कलाल बांगडी. तीसुद्धा मित्रांनो 22 टन आहे. तसा हा अभेद्य राहिलेला किल्ला जो आपल्या स्वराज्यात आला नव्हता फितुरीमुळे, पण काही आता आपल्याकडं म्हणजे महाराष्ट्र शासन किंवा आपलं भारत सरकारकडे हा किल्ला आलेला आहे. जंजिरा संस्थान नंतर बरखास्त झालं आणि भारत सरकार तिथे आलेलं. त्याचसोबत समोर तुम्ही बघू शकता हा पद्मदुर्ग. तर पद्मदुर्ग हा संभाजी महाराजांनी सिद्धीला आळा घालण्यासाठी आणि मुरुड जंजिरा किल्ल्यावर आपलं राज्य यावं यासाठी बांधलेला एक प्रयत्न होता. पण त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रायगडाला घेरा पडला होता, निजाम, पोर्तुगीज, मुघल. याच्यामुळे आपल्या महाराजांना रायगड ही राजधानी असल्यामुळे राजधानी सोडवायला हवी, वेढा तोडायला हवा आणि आपला रायगड अभेद्य वाचवायला हवा, म्हणून छत्रपती संभाजी महाराज तिकडे गेले. आणि त्यानंतर हा किल्ला अधुरा राहिला. आणि असं म्हणजे म्हटलं जातं की त्यानंतर संभाजी महाराजांना कळालं की हा औरंगजेब जो आहे अकलूजला आला होता, त्याला पकडायला पाहिजे. म्हणून संभाजी महाराजांनी संगमेश्वर येथे म्हणजे आपण म्हणतो मीटिंग किंवा खलबत अशी ठरवली होती. पण त्यावेळेस सगळ्यांना माहिती इतिहास काय झाला. संभाजी महाराजांना पकडण्यात आलं, फितुरी झाली व त्यांना नंतर 40 दिवस काय यातना भोगाव्या लागल्यात हे आपण सगळेच जाणता. तर नमन त्या महाराजांना आणि मुजरा त्या माझ्या राजाला, ज्यांनी हे स्वराज्याचं स्वप्न शिवाजी महाराजांनी साकारलं होतं. आणि खरंच भाग्यवंत पुण्यवंत आपण म्हणतो की त्यांना असा छत्रपती संभाजी महाराजांसारखा पुत्र जन्मला आला होता. महाराज जर का तुम्ही असते तर आज माझा देश, माझं राज्य अजून काही इतिहास आणि भविष्य वेगळं काहीतरी सांगून गेला असता. महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या असं मनापासून वाटतं. पण हे जेव्हा तुमचं बघतो आम्ही गड किल्ले संवर्धन करण्याची मात्र आमच्या सरकारमध्ये धमक नाही आहे, तिथे कुठेतरी आम्ही मागं पडतोय याची खंत वाटते. जय शिवाजी, जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे.